friends, today we are going to learn a new topic of grammar and name of the topic is degree of comparison. आपण डिग्री ऑफ कंपॅरिझन हा टॉपिक शिकणार आहोत आणि त्यामध्ये ॲडजेक्टिव्ह्ज कशी वापरावीत हे आपण यामध्ये शिकणार आहोत. आता मित्रांनो, व्हॉट इज मीन बाय डिग्री ऑफ कंपॅरिझन? तर डिग्री ऑफ कंपॅरिझन मध्ये आपण एक गोष्ट ही दुसऱ्याशी कंपेअर करत असतो. मीन्स वी कंपेअर द वन थिंग विथ अनदर. And in comparative degree, in today's topic, we are going to learn words ending in er. आणि मित्रांनो, आपण जो टॉपिक शिकत आहोत त्यामध्ये काय शिकणार आहोत तर कंपॅरेटिव्ह डिग्री. आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आपण जेव्हा सेंटेन्स तयार करत असतो त्यावेळेस आपण एक गोष्ट ही दुसऱ्यापेक्षा मोठी आहे किंवा एक गोष्ट ही दुसऱ्यापेक्षा चांगली आहे हे आपण दर्शवत असतो, डिनोट करत असतो. फॉर एक्झाम्पल, सीता इज टॉलर दॅन गीता, म्हणजे सीता ही गीतापेक्षा उंच आहे. सचिन इज स्मॉलर दॅन राहुल, सचिन हा राहुलपेक्षा छोटा आहे. शी इज बेटर दॅन मी, ती माझ्यापेक्षा उत्कृष्ट आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, आपण प्रत्येक सेंटेन्समध्ये काय वापरत आहोत तर ॲडजेक्टिव्ह, आणि ॲडजेक्टिव्हला आपण ER ॲड करत आहोत. जसे की गुड, बेटर, बेस्ट. म्हणजे या वाक्यामध्ये आपण गुडचा ॲडजेक्टिव्ह ER वापरून तयार करत आहोत, परंतु काही ॲडजेक्टिव्ह आपण टॉल, टॉलर, टॉलेस्ट, आणि आपण टॉलला जेव्हा ER लावतो तेव्हा ती डिग्री होत असते कंपॅरेटिव्ह डिग्री. आणि आपण ER ॲडजेक्टिव्हला ॲड करून त्यानंतर दॅन वापरत असतो. आणि दॅन हे काय दर्शवत असते तर दॅन हे एखाद्या गोष्टीपेक्षा ती गोष्ट मोठी आहे किंवा जास्त आहे हे दर्शवत असते. So friends, let us learn in detail with the help of examples. First of all friends, we will say when we compare two people, places or things using a shorter adjective, we add ER to the end of the adjective and use the word than after it. आणि मित्रांनो, आपण जेव्हा कंपॅरेटिव्ह डिग्रीचे सेंटेन्स तयार करतो त्यावेळेस आपण काय करत असतो तर आपण शॉर्टर ॲडजेक्टिव्हला म्हणजेच छोट्या ॲडजेक्टिव्हला ER ॲड करत असतो. आणि केव्हा ॲड करतो तर आपण एंडिंगला ER छोट्या ॲडजेक्टिव्हला ॲड करत असतो. जसे की टॉल, टॉलर. आता टॉल म्हणजे काय? उंच. आणि टॉलला आपण करत आहोत टॉलर, म्हणजेच ER ॲड करत आहोत. अशा पद्धतीने स्मॉल, स्मॉलर, बिग, बिगर. अशा पद्धतीने मित्रांनो, जेव्हा ॲडजेक्टिव्ह दिलेला असेल आणि तो ॲडजेक्टिव्ह हा छोटा असेल म्हणजेच शॉर्टर असेल त्यावेळेसच आपण त्या ॲडजेक्टिव्हला ER ॲड करतो. आणि त्यानंतर आपण काय वापरत असतो तर दॅन वापरत असतो. आणि मित्रांनो, जर ॲडजेक्टिव्ह हे मोठे असतील म्हणजेच जसे की फॉर एक्झाम्पल ब्युटिफुल, एक्सपेन्सिव्ह, त्यावेळेस आपण ER न लावता त्यापूर्वी मोर वापरत असतो. आणि आपण ते नियम, एक्झाम्पल्स पुढील लेसनमध्ये अभ्यासणार आहोत. सो फ्रेंड्स, लेट अस सी एक्झाम्पल्स. राम इज शॉर्टर दॅन जीत, राम जीतपेक्षा लहान आहे. सो फ्रेंड्स, इन दिस एक्झाम्पल वी हॅव टू आयडेंटिफाय विच इज द ॲडजेक्टिव्ह यूज्ड इन दिस सेंटेन्स. सो सी फ्रेंड्स, शॉर्टर इज द ॲडजेक्टिव्ह. शॉर्ट म्हणजे काय? छोटा. आणि आपण त्याला जेव्हा कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ट्रान्सफर करत असतो तेव्हा ते होत असते शॉर्टर. आणि त्यानंतर आपल्याला दॅन वापरावे लागत असते. आणि आपण इथे बघू शकतो राम जीतपेक्षा लहान आहे. आता इन कंपॅरेटिव्ह डिग्री वी कंपेअर द टू थिंग्स अँड वी डिनोट दॅट वन थिंग इज बेटर और वन थिंग इज गुड दॅन अदर थिंग. म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये एक गोष्ट ही दुसऱ्या गोष्टीपेक्षा उत्कृष्ट आहे, चांगली आहे किंवा वेगळी आहे हे आपण दाखवत असतो. आता यामध्ये दोन नाउन देण्यात आलेले आहे. एक आहे राम आणि दुसरे आहे जीत. अशा प्रकारचे दोन नाउन आहेत. आणि यामध्ये आपण बघू शकतो की राम जीतपेक्षा कसा आहे तर लहान आहे किंवा छोटा आहे. म्हणजेच जीत हा कसा आहे तर जीत हा रामपेक्षा मोठा आहे. असे सेंटेन्स आपण तयार करू शकतो. असा अर्थ आपण या वाक्यातून घेऊ शकतो. नाउ सी फ्रेंड्स, वी आर युजिंग शॉर्टर, स्मॉलर, नीटर अँड लॉंगर, अँड ऑल these आर द ॲडजेक्टिव्ह्ज.
आता मित्रांनो ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, आपण पार्ट्स ऑफ स्पीच या टॉपिकमध्ये शिकलेलो आहोत. अन ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड विच डिस्क्राइब्स द नाउन or an adjective is a word which gives us more information about noun or pronoun. आता मित्रांनो शॉर्टर, टॉलर, स्मॉलर आणि नीटर हे सर्व ॲडजेक्टिव्ह कशाविषयी माहिती सांगत आहेत, तर राम, त्यानंतर मार्बल, रिया, रुलर याविषयी माहिती सांगत आहेत. आता मित्रांनो ही सर्व ॲडजेक्टिव्ह आहेत आणि हीच ॲडजेक्टिव्ह आपल्याला डिग्री ऑफ कंपॅरिझन म्हणजेच पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री अँड सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वापरावी लागतात. आणि आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ॲडजेक्टिव्ह प्लस ER प्लस दॅन वापरत असतो. सेकंड एक्झाम्पल, द मार्बल इज स्मॉलर दॅन द फुटबॉल. संगमरवर फुटबॉलपेक्षा लहान आहे. आता मित्रांनो मार्बल म्हणजे काय, तर संगमरवर किंवा आपण त्याला बोलत असतो गोटीला देखील आपण मार्बल बोलत असतो. आता मित्रांनो फुटबॉलपेक्षा काय लहान आहे, तर गोटी लहान आहे असे आपण बोलू शकतो. अँड इन दिस सेंटेन्स वी आर कंपेअरिंग टू थिंग्स. These are the marble and football, and so which is the smaller thing? Marble is a small thing, means football is bigger than marble. In this way also we can take the meaning of this sentence, means the marble is smaller than the football or the football is bigger than the marble. Riya's work is neater than Prachi's. आता मित्रांनो या वाक्यामध्ये आपण बघू शकतो two nouns are used in this sentence and these nouns are रिया and प्राची. आता मित्रांनो रियाचे काम प्राचीपेक्षा चांगले आहे. नीटर दॅन म्हणजे काय, उत्कृष्ट. आता कोणाचे काम चांगले आहे, रियाचे काम प्राचीपेक्षा चांगले आहे. म्हणजेच रिया ही उत्कृष्टपणे काम करते, तिचे काम चांगले आहे या वाक्यातून आपण बोलत आहोत. आता द रुलर इज लॉंगर दॅन द पेन्सिल. पट्टी पेन्सिलपेक्षा लांब आहे. आता मित्रांनो आपण हे सेम सेंटेन्स वेगळ्या पद्धतीने देखील बोलू शकतो. द पेन्सिल इज स्मॉलर दॅन द रुलर. म्हणजेच पेन्सिल ही रुलरपेक्षा छोटी आहे. आपण हे वाक्य अशा पद्धतीने देखील बोलले तरी त्याचा अर्थ हा तोच असतो. अँड इन दिस वे फ्रेंड्स वी हॅव टू यूज ER to the adjective. For smaller adjective we are going to use ER and after that we are using than. Now let us see more examples. The storybook is thinner than the dictionary. Now see friends, here two nouns are given. First is the storybook and second is the dictionary. गोष्टींचे पुस्तक शब्दकोशापेक्षा पातळ आहे. आता गोष्टीचे पुस्तक कसे आहे, तर गोष्टीचे पुस्तक हे थिनर आहे म्हणजे पातळ आहे. आणि डिक्शनरी ही कशी आहे, तर डिक्शनरी ही जाड आहे. कशापेक्षा, तर स्टोरी बुक्सपेक्षा म्हणजेच गोष्टींच्या पुस्तकापेक्षा. द माउंटेन इज बिगर दॅन द हिल. टेकडीपेक्षा डोंगर मोठा आहे. सी फ्रेंड्स, वी नो व्हेरी वेल हिल मीन्स व्हॉट. हिल म्हणजे आपण बोलत असतो टेकडी आणि माउंटेन म्हणजे पर्वत. आता पर्वत हा कसा असतो, खूप मोठा असतो आणि हिल म्हणजे टेकडी, तर टेकडी ही छोटी असते. सो वी कॅन से द माउंटेन इज बिगर दॅन द हिल. सो व्हॉट इज बिगर दॅन द हिल, द माउंटेन इज बिगर दॅन द हिल. मीन्स वी कॅन चेंज दिस सेंटेन्स अँड वी कॅन से द सेम सेंटेन्स इन डिफरंट वे ऑल्सो. द हिल इज स्मॉलर दॅन द माउंटेन. आणि टेकडी ही पर्वतापेक्षा छोटी आहे किंवा पर्वत हा टेकडीपेक्षा मोठा आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीचे सेंटेन्स तयार करू शकतो, बोलू शकतो. रीता इज टॉलर दॅन हर ब्रदर. रीता तिच्या भावापेक्षा उंच आहे. आता मित्रांनो या वाक्यामधून आपल्याला कळत आहे की कोण उंच आहे, तर रीता. आणि रीता ही कशी आहे, तर टॉल. टॉल म्हणजे उंच आणि कोणापेक्षा, तर तिच्या भावापेक्षा. म्हणून आपण वापरत आहोत टॉल प्लस ER means taller than then noun and which is the noun, brother. आणि मित्रांनो अशा प्रकारे ती तिच्या भावापेक्षा मोठी आहे हे आपण या वाक्यातून सांगत आहोत. My brother is shorter than I am. माझा भाऊ माझ्यापेक्षा लहान आहे. जया is faster than जानकी.
जया जानकीपेक्षा वेगवान आहे. और वी कॅन से इन डिफरंट वे जानकी इज स्लोअर दॅन जया. अशा पद्धतीने मित्रांनो आपण बघू शकतो या वाक्यामध्ये आपण वापरत आहोत ॲडजेक्टिव्ह प्लस ER प्लस दॅन अँड वी आर कम्पेअरिंग द टू थिंग्स अँड वी आर डिनोटिंग वन थिंग इज बेटर दॅन अनदर. अशा पद्धतीने मित्रांनो आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये एक गोष्टीची तुलना दुसऱ्या गोष्टीशी करतो आणि ती गोष्ट ही उत्कृष्ट आहे, चांगली आहे हे दर्शवत असतो. हे आपण या डिग्रीच्या माध्यमातून शिकलेलो आहोत. In this way friends, today we have completed adjective degree means degree of comparison, and in that we have learned comparative degree. So friends, I hope तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने आजचा टॉपिक कळला असेल. Thank you friends, have a nice day. Thank you. Dear students, now we will do the exercise on the chapter which we learnt. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.